आज काहीतरी गोड खावंसं वाटलं, मग कढईत 1 कप रवा तूप घालून लालसर रंगावर भाजला. पातेल्यात 1 कप गूळ, नंतर यात अर्धा कप पाणी घालून पाक न बनवता फक्त गूळ पाण्यात विरघळवून घेतला. हे पाणी थंड झाल्यावर गाळून भाजलेल्या रव्यात घातलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि नंतर यात भाजलेली खसखस, वेलची पूड घालून मिक्स केलं. आता झाकण ठेवून रात्रभर किंवा 7-8 तास भिजू द्यायचं. 8 तासानंतर सारण छान भिजलं, कोरडं पण झालं. आता 1 कप मैद्यात अर्धा कप रवा, चिमूटभर मीठ, 2 चमचे तूप घालून एकजीव केलं. आता जसं लागेल तसं पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ मळलं. झाकण ठेवून अर्धा तास भिजू द्यायचं, म्हणजे रवा यात छान फुगतो. आता भिजलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन मध्यम जाडसर पारी लाटली. इथे 2 सारख्या पाऱ्या लाटल्या. आता एका पारीवर तयार गोड रव्याचं सारण घालून एकसारखं पारीवर पसरवलं. कडांना पाणी लावून दुसरी पारी ठेवून कडा दाबून बंद केल्या. नंतर कटरने कडा कापून घ्यायच्या. पुरी तयार झाली. अशा सर्व पुऱ्या बनवून घेऊ. लो टू मीडियम फ्लेमवर गरम तेलात ही पुरी घातली. मिनिटभर सेट झाल्यावर उलटली आणि उलटपलट करत लालसर सोनेरी रंगावर तळली. सर्व पुऱ्या तळून घेतल्या आणि तयार आहे आपली खुसखुशीत सांजोरीची पुरी. नक्की करून बघा.